सलामीचं षटक हाताळण्यासाठी येणार आहे उजव्या हाताचे गोलंदाज सचिन. या दोन्ही संघाने कालच्या आणि आजच्या 2 दिवसामध्ये चांगला खेळ करून फायनलच्या सामन्यापर्यंत मजल मारलेली आहे. आता दोन्ही संघ एकमेकावरती वरचढ करून फायनलचा मुकाबला आणि या चकमकत्या ट्रॉफीवरती आपल्या हात जमवण्याचा प्रयत्न करणार आहेत. पंचांचा इशारा येतोय, शेवटचा सामना सुरू होतोय. फायनलचा सामना, दोन मोठे संघ. सचिनच्या हातात चेंडू आणि स्ट्राईक एंड वरती आहेत संदीप आचार्य. नॉन स्ट्राईक एंड वरती त्यांची साथ देत आहेत संदेश पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतील सचिन. पहिला चेंडू घेऊन जातोय, पॉवर प्लेचं पहिलं षटक. सुरेख चेंडू, तितकाच सुरेख फटका जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. सुरुवात चांगली करून दिलेली आहे संदीप यांनी. परतचं मैदान ज्या प्रकारे आहे त्याप्रमाणे ऑफ आणि लेगला कंपाऊंडच्या बाहेर 2 धावा घोषित आहेत आणि लॉंग ऑफला षटकार फक्त आहे. आणि पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न नक्की करणार संदीप आचार्य. 1 चेंडू 2 धावा. वाईड यॉर्कर, चांगला टाकला चेंडू, रनआउटचा प्रयत्न. चांगलं फिल्डिंग तिथे म्हणावं लागेल. क्विक फिल्डिंग, क्विक थ्रो, चांगला कलेक्ट आणि निर्धाव असा चेंडू निघतोय. योग्य वेळी संदीप आचार्यांनी संदेशला माघारी पाठवलं, नाहीतर रनआउट निश्चित झाला असता. निर्धाव चेंडू येते, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. तिसरा चेंडू सचिन यांचा. संदीप आचार्य पुन्हा एकदा चेंडू येतोय हवेत. 1 बाउन्स, 2 बाउन्स. अडवला जातोय. 2 धावा धावून काढल्यात संदीप आचार्य आणि संदेश या जोडीने. धावसंख्या जाते संघाची 4 धावांवरती आणि 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 4ही धावा येत आहेत सँडीच्या बॅटेतून. वाईड यॉर्कर खेळून काढला कव्हर्स विजन मध्ये. कार्पेटच्या सहाय्याने गेलाय तो चेंडू आणि 1 धाव फक्त मिळेल. एका धावेती धावसंख्या हळूने पुढे जाते. 5 झाले धावसंख्या, एकही गडी बाद न होता. अजूनही या पॉवर प्ले षटकातील पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. मोठा सामना, मोठी टुर्नामेंट आणि पुढील चेंडू सचिन यांचा. पुन्हा वाईड यॉर्कर खेळून काढलाय तो इनसाइड आउट. सुरेख असा फटका संदेशच्या बॅटेतून. 2 धावा येतील. धाव फलकावर धावा झाल्यात 7 धावा. अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक. चांगलं षटक म्हणावं लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 5 चेंडू मध्ये 7 धावा. सुरेख फटका आणि चांगला पुन्हा इनसाइड आउट. थोडस खराब केलंय ते षटक आणि संपलेला या 2 धावाने. धावसंख्या झाली पहिल्या षटकाखेरीस 9 धावा. डीजे धन्यवाद डीजे. आणि आता दुसरं षटक घेऊन येणार आहे एक डावखुरा गोलंदाज. चांगली गोलंदाजी करतायत. लकी स्टार विरुद्ध चांगली गोलंदाजी केली आणि लकी स्टारला रोखून धरलं होतं आणि आता तशीच काही गरज आहे या सामन्यामध्ये. फायनलच्या मुकाबल्यामध्ये राणे यांच्याकडून. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू रामचंद्र. संदीप आचार्य यांना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला जाऊन हुक केलाय. पॉइंटच्या वरून 2 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 11 धावा.
बॅटची एज लागून जाते स्लिप आणि किपरच्या मधून एक धाव धावून मिळतोय तो सँडी आचार्य आणि त्यांच्या संघाला. धावसंख्या झाली आहे 12. या षटकातील तिसरा चेंडू थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत गजेश हिरेमठ. थोडस अटॅकिंग फील्ड इथं करायची प्रयत्न इथं करत आहेत गजेश आणि राम. एक सिली पॉइंट आणि एक सिली लेगच्या दिशेने दोन खेळाडू. बॅकफुटला जाऊन तो पुल केलाय स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून, परंतु झाडाला लागून तो चेंडू आत येतोय. एक धाव धावून संघाला मिळते ती संदेशांना. धावसंख्या जाते संघाची 13 धावा. बिनगडी बाद 13 धावा. 3 चेंडू आतापर्यंत रामचंद्र याने टाकले आहेत आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 9 आली होती. एकंदरीत 9 धावांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. धावसंख्या झाले स्कोअरबोर्डवरती 13 धावा. पुढील चेंडू रामचंद्र यांचा. चांगला फटका. बॅटची एज लागून वर तर जातोय, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावांसाठी धावसंख्या जाते संघाची बिनगडी बाद 15 धावा. पंच मला वाटतं चेंडू बाहेर नाही गेलाय. पंच जो काय निर्णय असेल दोघांमध्ये विचार विनिमय करून द्या. डायरेक्ट डिक्लेअर नका करू. कमिटी मेंबर्स जरा तिकडे लक्ष द्या. फायनलचा एक शेवटचा मुकाबला आहे. 2 दिवस खूप मेहनत केली आपण सगळ्यांनी आणि आता शेवटच्या सामन्यामध्ये थोडीशी आणखीन मेहनत घ्या. पूर्ण मैदानाच्या चारही बाजूला कमिटी मेंबर्सनी राहा, खास करून बाउंड्री लाईनवरती. चांगल्या पद्धतीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. थोडक्यासाठी गालबोट लागू नये याचा सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहिला. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. पंचांनी जो काय निर्णय असेल तो त्वरित द्यावा, जास्त उशीर करू नये. पंच या किती धावा आहेत जरा आपण इशारा करून
किती धावा आहेत पंच? सामना त्वरित सुरू करावा, जास्त विलंब लावू नका. पंच किती धावा आहेत या चेंडूवरती? पंच किती धावा आहेत? अंपायर 2 धावा घोषित या चेंडूवरती येत आहेत संदीप आचार्य आणि एंजल्स 11 या संघाला. धावसंख्या झाली 15. राम्यांचा पुढील चेंडू. अटॅकिंग फील्ड ची सजावट इथे केलेली आहे रामचंद्र यांनी. संदीप आचार्याने एक सिली पॉइंट, एक सिली लेग आणि एक स्लिप असे 3 अटॅकिंग कॅचिंग फिल्डर्स संदीपसाठी. पुन्हा वायडरकर चेंडू खेळून काढलाय इनसाइड आउट. कंपाऊंडला लागून चेंडू आत राहतोय. धावून फक्त 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 16 धावा. ऑफ साईडला जे प्रेक्षक आहेत मॅचची मजा नक्की घ्या, परंतु चेंडू जर आपल्याकडे येत असेल तर थोडंसं बाजूला व्हा. त्याला हाताळण्याचा प्रयत्न करू नका. बाहेर जात असेल तर बाहेर जाऊ द्या. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 16. खराब चेंडू डाव्या अष्टीच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. 1 अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 17. बघूया 17 चा खतरा कुठल्या टीम वरती मंडरावतो येते? एंजल 11 वरती की नवदुर्गा? अजूनही 1 चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकातील राणे यांच्या. सुरेखाचा इनसाइड आउट फटका. चेंडू जातोय कव्हर्सच्या रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. 2 धावा. सुरेखाचा फटका. संदेशच्या बॅटीतून षटक संपतंय. धावसंख्या जाते 19 वरती. डीजे धन्यवाद डीजे. आणि आता 3ऱ्या क्रमांकावरचं षटक घेऊन येत आहे कॅप्टन नवदुर्गाचे गजेश. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 19 धावांची मजल मारलेली आहे ती एंजल 11च्या सलामीच्या जोडीने. आतापर्यंत सलामीची जोडी काय फोडता आली नाही नवदुर्गाच्या गोलंदाजांना. गजेशच्या हातात चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बैठक शॉट. चांगल्या पद्धतीचा फटका येतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी. धावसंख्या घेऊन जाते या फटक्याने 21 वरती. मोठी धावसंख्याकडे वाटचाल करताना दिसत आहे आपल्याला एंजल 11ची सलामीची जोडी. खास करून संदीप आचार्य हॉट फॉर्म मध्ये दिसत आहेत आणि त्यांची साथ देत आहेत. नॉट स्ट्राईक एंड वरती 7 धावांवरती नाबाद संदेश. संदीप आचार्य 14 धावा नाबाद. खेळ आत करून अजूनही ओपनिंगला येऊन ही सलामीची जोडी अजूनही नाबाद. चांगली कामगिरी. 21 धावांची मजल आतापर्यंत मारल्या. 3ऱ्या षटकातील दुसरा चेंडू गजेश यांचा. बिलकुल बढिया.
बैकफुट में जाके क्रीज का पूरा फायदा उठाया, बैकफुट पुल किया है डीप मिड विकेट रीजन में। 2 रनों के लिए ये बॉल जाएगा। स्कोर जा पहुंचा है 23 रनों पर, एक भी विकेट अभी तक नहीं गिरा है एंजल 11 का। थोड़ी सी गेंदबाजी में कुछ और परिवर्तन करना होगा गजेश को, क्योंकि स्कोर लंबे स्कोर तक जाने की गुंजाइश हो रही है जिस तरीके बैटिंग हो रही है इन दोनों बल्लेबाजों के बीच में। स्कोर जा पहुंचा है 23 रनों पर, अभी भी 4 गेंदें अनिशेष इस तीसरी ओवर की। लगातार 2 गेंदों में, पहली 2 गेंदों में 4 रन इकट्ठा किए हैं सैंडी ने। बहुत ही बढ़िया शॉट आता हुआ फिर से, लगातार तीसरी गेंद बाहर भेज दी है सैंडी ने, और लगातार बॉल की मांग होती जा रही है अंपायर के एंड से। जो भी बॉल बॉयज है वहां पे लेग साइड में, प्लीज अगर आपके पास बॉल है तो आपके पास रखिए मत। बहुत ही बढ़िया यहां पे 3 गेंदें खेली है, 25 रनों तक का स्कोर जा पहुंचा है एंजल 11 का। और अब गजेश थोड़ा सा टेंशन में चौथी गेंद लेके जा रहे हैं, चौथी मर्तबा हमसे दूर दौड़ते हुए। बढ़िया गेंद और बढ़िया शॉट, लगातार 4 गेंदें बाहर भेज दी और 8 रन इकट्ठा किया इस तीसरी ओवर में, और स्कोर जा पहुंचा है 27 रनों पर। बड़ा स्कोर की तरफ जाते हुए दिख रहा है एंजल 11 का। खेमा खुश, सलाम की जोड़ी, ओपनिंग जोड़ी संदेश और संदीप आचार्य बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए। फिर से एक बार शॉर्ट पिच डिलीवरी, स्लोवर डिलीवरी, क्रीज का फायदा उठाया, बैकफुट पे गए, पुल किया मिड विकेट क्षेत्र में। 2 रनों के लिए स्कोर जा पहुंचा है 29 रनों पर। मुझे लगता है इस टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर 36 था, कल 37 टारगेट रखा था, उस स्कोर के आगे जाने की गुंजाइश है। जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है इन दोनों बल्लेबाजों की, उसी से ऐसा ही लग रहा है कि उसके आगे निकल जाएंगे। बढ़िया गेंद, यॉर्कर डिलीवरी थी, आड़े बल्ले से मारने की कोशिश थी। बल्ले का अंदरूनी किनारा लेके गेंद गई थी वो लेग गली रीजन में। इस 1 रन के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 30 रन, मतलब 10 रनों की रन रेट से अब तक रन इकट्ठा किए हैं एंजल 11 टीम ने। मतलब 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 30 रन बिना किसी विकेट के पतन के बाद। डीजे धन्यवाद डीजे। शेवटचं आणि निर्णायक षटक घेऊन येतोय हनुमंत पवार, एक उंच तगडे असे बॉलर, आणि सलामीची जोडीची आली होती संदेश आणि सँडी, अजूनही नाबाद अशी जोडी। बॅकफुटला दान पुल करण्याचा प्रयत्न, टप्पा खाऊन तो बाहेरच्या दिशेने वळला, थोडासा कट केला तो चेंडू, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू निघतोय, चांगली सुरुवात म्हणावी लागेल। 3 षटक संपल्यानंतर 30 धावा होत्या, 4थ्या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू निघतोय। असेच काही निर्धाव चेंडू जर टाकले तर स्कोर खाली कमी राहू शकतो आणि चेस करण्यामध्ये थोडंसं सोपं जाऊ शकतं। पुन्हा एकदा तसा टाकला चेंडू, चेंडू जास्ती का बाउन्स नाही घेतला, इनर एज लागून जातोय स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेकडे। फक्त 1 धाव मिळेल संदीप यांना। संघाची धावसंख्या झाली आहे 31 ऑन द बोर्ड।
तिसरा चेंडू घेऊन जातोय हनुमंत. पुन्हा एकदा कवच दिशेने खेळून काढलाय सहजरित्या. फक्त एक धाव मिळेल. संदेशांना माहिती आहे की सँडी खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. एक धाव खेळून त्यांना स्ट्राईक एंडवरती आणलंय. उर्वरित अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि धाव संख्या झाली 32. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कार्पेटच्या सहाऱ्याने. फक्त एक धाव मिळेल तिथे स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेमध्ये. एका धावेने धावसंख्या जाते 33. एकही गडी बाद न होता चांगली पार्टनरशिप या पहिल्या सलामीच्या जोडीच्या दरम्यान. 4 चेंडू 33 धावा. फॉल्स रनअप. हनुमंत राईट राऊंड द विकेट. संदेशांना पायातला लेग फ्लिक केलाय तो चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. फक्त एक धाव मिळेल तिथे संदेशांना. संघाची धाव संख्या झाली 34 धावा. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक. पाहूया या एका चेंडूवरती किती धावा मिळत आहेत. मारण्याचा प्रयत्न. चेंडू येते लॉंग ऑन दिशेमध्ये आणि रामचंद्र राणे काही चूक न करता शेवटच्या चेंडूवरती सलामीची जोडी फोडतायत आणि स्कोर. पस्तीस धावांचं आव्हान ठेवलंय आणि पाहूया काहीच वेळामध्ये फायनलचा मुकाबल्याचा रन चेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवदुर्गाचा एक मोठा संघ 24 चेंडूमध्ये 35 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतील आणि फायनलची ट्रॉफी आपल्या नावावरती करण्याचा प्रयत्न करतील. डीजे
धन्यवाद डीजे. नवदुर्गा संघाने आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात उतरवावी, कारण रन चेस अजूनही बाकी आहे. 4 षटक आपल्याला टाकायचे आहेत आणि अंधार होत चाललेला आहे. 24 चेंडूमध्ये 35 धावांचं पाठलाग इथे करायचं आहे नवदुर्गा संघाला. सलामीची जोडी मैदानात उतरताना आपल्याला दिसत आहे गजेश हिरामठ आणि रामचंद्र राणे यांच्या रूपात. 24 चेंडूमध्ये 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. नवदुर्गा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी एंजल 11 या संघाला, आणि मर्यादित आपल्या 4 षटकांमध्ये 34 धावा केल्या आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय ते नवदुर्गा संघासमोर. पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे, ज्याच्यामध्ये 38 सर्कलच्या बाहेर एक खेळाडू फिल्डिंगसाठी राहू शकतो. सलामीची जोडी गजेश हिरामठ आणि रामचंद्र राणे. रामचंद्र डावखुरा फलंदाज जो स्ट्राईक एंडवरती जातो आणि नॉन स्ट्राईक एंडवरती राहतोय गजेश. एंजल 11 या संघाकडून सलामीचा षटक, पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी येतोय युवराज. उजव्या हाताचा गोलंदाज, थोडंसं व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे, चांगलं व्हेरिएशन करतात, चांगली गोलंदाजी करतात. सामना त्वरित सुरू करावा. पंच युवराज यांचा पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी करतील डावखुरा फलंदाज रामचंद्र राणे यांना. 24 चेंडूमध्ये 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिला चेंडू घेऊन जातोय युवराज. सामना करतील राम. फ्रंट फुटला येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि झेल सुटला. दोन धावा धावून काढलेल्या आहेत तिकडे. काय माहिती तिकडे काय झालं. पंच जो काय निर्णय असेल तो द्या आणि पटकन मॅच सुरू करा. मॅचसाठी विलंब करू नये. पंच हा चेंडू डॉट बॉल आलेला आहे, रन घेतलेली नाहीये. कॅच ड्रॉप नक्की झालेली आहे, जीवदान मिळालेलं आहे राम यांना. खराब चेंडू, त्याचा लेग फ्लिक केला आहे तो डीप लेगच्या रिजन मध्ये. फक्त एक धाव मिळेल. चेंडू हवेत गेला होता, झेल होईल असं वाटत होतं. 3 ते 4 खेळाडू त्याच्यासाठी धावले होते. स्वतः गोलंदाज देखील धावला होता, प्रयत्न देखील गोलंदाजाने केला, परंतु झेल सुटला. धाव काय घेतली नाही. आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत या षटकातील युवराज यांच्या. धावसंख्या झाल्या 2 चेंडू 1 धाव. 35 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली करावी लागेल ती नवदुर्गा या संघाला. फुटला जाऊन कट करण्याच्या प्रयत्नात इनर एज लागून चेंडू टॅप होऊन तो येतोय गोलंदाजाकडे. फक्त 1 धाव मिळेल त्या चेंडूवरती. 3 चेंडू 2 धावा. 9च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमा कराव्या लागतील त्या नवदुर्गा या संघाला. 24 चेंडूमध्ये 35 धावांचं आव्हान ठेवलंय ते एंजल 11 या संघाने नवदुर्गा समोर. आणि त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात पुन्हा डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू 2 धावा.
थोडंसं दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा होताना, कारण पॉवर प्लेचं षटक 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा, मोठ्या धावांचा पाठलाग करताना 9 धावांच्या सरसरीने धावा जमा करायच्या आहेत. आणि थोडेसे नाखुश दिसत आहेत तिथे राम, आणि थोडंसं कमबॅक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती झेल उडाला होता, त्यांचा जीवदान मिळालंय, त्याचा फायदा उचलायला लागेल त्यांना. चेंडू का बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. रनआउटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र पालटलं असतं. गजेश रनआउट होऊन पायलमध्ये परतले असते, परंतु तसं काय झालं नाही. एक धाव मिळते ती रामला, आणि संघाला धावसंख्या जाते नवदुर्गा संघाची 3 धावा. शेवटचं एक चेंडू शिल्लक. चांगला असं षटक आतापर्यंत हाताळले ते युवराज यांनी. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. तर चांगली भेदक गोलंदाजी, कुठलाही चान्स येत नाही या फलंदाजाला मोठा फटका मारण्याची. मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय आणि हा झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये घेण्याचा प्रयत्न. झेल पुन्हा एकदा पडलाय. मला वाटतं 1 बाउन्स. एक धाव नक्की मिळेल तिथे फलंदाजाला. पहिल्या षटकाखेरीज धाव संख्या झाले 4. डीजे धन्यवाद डीजे. 24 चेंडूमध्ये 35 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक खूपच चांगलं असं टाकलं युवराज यांनी. आणि आता समीकरण जे आलंय पहिल्या षटका अखेरीस 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. आणि संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत उजव्या हाताचे आणखीन एक सुरेख असे गोलंदाज राईट मोहतो विकेट मारा करतील वैभव. डेड बॉल घोषित केलेला. मला वाटतं फलंदाज तयारीत नव्हते. प्रेक्षकांनी थोडंसं शांत राहा, कारण फलंदाजाला थोडंसं बॉल टाकताना अडचण नाही होणार याची काळजी घ्या. चांगले सामने झालेत गेल्या 2 दिवसामध्ये. चांगलं खराब चेंडू, पंचांचा लगेच वाईटचा इशारा. एक अवांतर धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते 5 धावांवरती. वैभवांची खराब सुरुवात म्हणावी लागेल. कमबॅक करावं लागेल. पहिला षटक ज्या प्रकारे चांगलं हाताळलं होतं त्याच प्रकारचं षटक टाकावं लागेल. पुन्हा पुल केलाय, जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. धावेचा प्रयत्न, रनआउटचा प्रयत्न. धाव पूर्ण झाली, रनआउट परंतु काय झाला नाही. एक धाव मिळेल गजेश आणि नवदुर्गा संघाला. धावसंख्या झाली 6. आता स्ट्राईक एंडवरती आहेत. प्रथमच सामोरे जातील ते वैभव यांना. राम उंच हवेत चेंडू, फिल्डर खाली 3. रामचंद्र राणे झेल बाद. धन्यवाद डीजे.
राम झेलबाद झाले तर 2 धावांवरती आणि पॅव्हलियनमध्ये परतले आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन उजव्या हाताचे फलंदाज म्हणजे रोहित. वैभव यांचा दुसरा चेंडू. दोन धावा येतील या चेंडूवरती. रोहित यांनी हा सुरेख फटका मारलाय. धावसंख्या झाली आहे ती नवदुर्गा संघाची 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. यॉर्कर टाकला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. चांगला झेल रनिंग कॅच तिथे पूर्ण केले वैभवच्या गोलंदाजीवरती. आणखीन एक विकेट जात. धन्यवाद डीजे. चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जातोय नवदुर्गाचा अक्षय. चांगली गोलंदाजी करतात इथे वैभव. आतापर्यंत 4 चेंडू टाकले तर 2 गडी बाद केलेत आणि फक्त 3 धावा खर्च केलेत आपल्या या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात एज लागून जातो किपरच्या डोक्यावरून मागच्या बाजूला. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपले एंड्स चेंज केले. 1 धाव मिळते. नवदुर्गा संघाला धावसंख्या झाले 9. चांगली गोलंदाजी. आणखीन एक शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील वैभव यांच्या. मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बॅट चेंज लागून जाते किपरच्या मागे. डिक्लेअर झोन मध्ये फक्त 1 धाव मिळेल आणि षटकही संपतंय. चांगलं षटक इथं हाताळलं ते वैभव यांनी. 2 षटका केलेस नवदुर्गा संघाची धावसंख्या झाली 10 आणि अजूनही 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे नवदुर्गा संघाला जिंकण्यासाठी. डीजे. धन्यवाद डीजे. चांगली अशी गोलंदाजी सुरू आहे ती एंजल 11च्या गोलंदाजाकडनं. आणि आता तिसरं षटक घेऊन येत आहेत कॅप्टन स्वतः संदीप आचार्य. उजव्या हाताचे स्पिन गोलंदाजी करतायत. एक स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतील. उर्वरित 12 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. म्हणजे 12च्या सरासरीने इथे धावा ठोकाव्या लागतील जर हा फायनलचा मुकाबला जिंकायचा असेल तर. संदीपचा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू. लो फुलटॉस जातोय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. फक्त 1 धाव मिळेल अक्षय यांना. धावसंख्या झाली 11 धावा. अजूनही 24 धावांची गरज उर्वरित 11 चेंडूंमध्ये. चांगली मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळालं होतं ते एंजल 11 या संघाला. परंतु त्याचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक होते ती नवदुर्गा संघाची. स्लोवर चेंडू टप्पा खाऊन थोडासा वळला बॅकफुटला जाऊन तो पूल केलाय तो स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून. 2 धावांसाठी धावसंख्या जाते 13 धावेंवरती. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक.
संदीप आचार्यांचा पुढील चेंडू गजेश हिरामठ यांना. लो फुलटॉस वाईड यॉर्कर. हिट विकेटच्या रूपाने इथे विकेट गमावून बसलेत. भरपूर शफल झाले होते, क्रीजमध्ये खूप डीप गेले. मला वाटतं स्वतःचा पाय लागला तिकडे स्टंपला आणि हिट विकेट आउट झालेत गजेश. मोठी रन चेस. सहाव्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जातोय वैभव. चांगली गोलंदाजी करतायत संदीप आचार्य. फलंदाजी करताना नाबाद 24 धावा ठोकला होता संदीप आचार्याने. आता षटक जेव्हा टाकतायत 3 चेंडूमध्ये 3 धावा देते, 1 गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालंय. चौथा चेंडू घेऊन जातायत वैभव यांना. संदीप आचार्य राईट अप ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. सुरेख चेंडू, क्लीन बोल्ड, दोन्ही पायाच्या मधून चेंडू जातोय. धन्यवाद डीजे. या षटकातील 5वा चेंडू संदीप आचार्य यांचा. हनुमंत नवीन फलंदाज. मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जाते उंच हवेत. 1 धाव मिळेल हनुमंत यांना. चेंडू जास्ती काय बाहेर गेला नाही. बॅनर्स जे लागलेत त्याला लागून चेंडू आत येतोय. फक्त 1 धाव मिळेल त्या चेंडूवरती. मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. 6 धावांसाठी सुरेख फटका अक्षयच्या बॅटेतून. धावांवरती आणि अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये असेच मोठे फटके आणखीन एखादा किंवा दुसरा जर येतोय तर मॅच मध्ये आणखीन चुरस वाढू शकते. कमबॅक करू शकतात नवदुर्गा संघ. जर असेच काही फटके आले तर चांगला फटका होता तो. अक्षयच्या बॅटीतून 6 धावा आल्या होत्या आणि आता हनुमंत स्ट्राईक एंड वरती आहेत. शेवटचा षटक हाताळण्यासाठी येतोय सौरभ उर्फ अप्पा. 6 चेंडू 15 धावा, 15 धावा 6 चेंडू. षटकार मारण्याची दमखम या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. ते दाखवले आपल्या अक्षयने आणि आता स्ट्राईक एंड वरती आहेत हनुमंत. पाहूया त्याची ताकद किती आहे. 6 चेंडू 15 धावांचा अजूनही टार्गेट शिल्लक. एक स्लिपच्या मदतीने, एक सिली लेगच्या मदतीने गोलंदाजी करतील सौरभ. राईट मोहत विकेट मारा करतील ते हनुमंत यांना. स्लिप काढून आता गली रिजन मध्ये पाठवले. जर सामना त्वरित सुरू करावा. फ्लड लाईट सुरू झालेल्या आहेत. शेवटचा सामना, शेवटचे 6 चेंडू शिल्लक या टुर्नामेंटचे. फायनलचा मुकाबला 2 संघामध्ये. बॅकफुटला जाऊन तो पुल केलाय. मिड विकेट क्षेत्रात फक्त 1 धाव मिळेल नाही. रन आउट. थोडस लूज रनिंग बिटवीन द विकेट.
हनुमंत रनआउट होऊन पॅवलीमध्ये परततायत आणि स्ट्राईक एंडवरती जात आहेत षटकार ठोकणारा फलंदाज अक्षय आणि आता नवीन फलंदाज जातोय सचिन विजय. धन्यवाद डीजे. सौरभ यांचा पुढील चेंडू समोर आहे अक्षय. अक्षयची बॅट तळपते. मोठा षटकार मारायला पाहूया येतोय की नाही. मोठा मारण्याचा फटका. चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. एक धावून पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न करण्यात अपयश. फक्त एका धावातील समाधान. स्ट्राईक एंडवरती जातोय प्रथमच सचिन. एका धावेने धावसंख्या जाते 21. 4 चेंडू 14 धावा. 2 षटकार मारण्याची गरज. एक धाव मिळेल. धावसंख्या झाली 22. 3 13 म्हणजे 2 चेंडू मध्ये. आणि आपल्या या टुर्नामेंटसाठी सुशांत सूर्यराव यांचं आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो की रंगमंचावर यावं. शॉर्ट पिच डिलिव्हरी. संदेश त्याच्या खाली झेल पूर्ण. विकेट मिळतोय सौरभ यांना. हादरा बसतोय नवदुर्गाच्या. सौरभ यांचा पुढील चेंडू. धन्यवाद डीजे. सौरभ यांचा पुढील चेंडू. 2 चेंडू शिल्लक. शेवटचे जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. जर एखादा नो किंवा वाईड आला आणि त्यानंतर मॅच जरा 2 मिनिटं थांबा पंच. सॉरी. सुशांत सूर्यराव यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपल्या टुर्नामेंटचे आश्रयदाते म्हणून आणि विटा गावातील एक नामवंत व्यक्तिमत्व सुशांत सूर्यराव यांचं आगमन मी पूर्ण साई एकविरा मंडळातर्फे तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. मॅच सुरू करा पंच. मॅच सुरू होऊन जाऊ द्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. धन्यवाद सुशांत सूर्यराव. तुम्ही आल्याबद्दल, वेळात वेळ काढून आल्याबद्दल, आमच्या मॅचसाठी आवर्जून हजेरी लावल्याबद्दल. निर्धावाचा चेंडू निघतोय आणि फक्त औपचारिकता शिल्लक. फक्त 1 चेंडू शेवटचा शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. एंजल 11 खूपच तगडा असा हा संघ फायनल मध्ये धडक मारून फायनलची ट्रॉफी आपल्या नावावर कोरण्यासाठी उत्सुक. आणि शेवटचा चेंडू देखील निर्धार. याचबरोबर हा फायनलचा मुकाबला एंजल्स 11 या संघाने जिंकून हा फायनलची ट्रॉफी आपल्या नावावरती ठेवलेली. आणि नवदुर्गा संघाने चांगला खेळ करत फायनल्स मध्ये थोडेसे कमी पडले आणि हा सामना ते हारून दुसऱ्या क्रमांकाचं प्राइज त्यांना मिळतंय. आणि याचबरोबर चांगले असे सामने समाप्त झालेले आहेत. आणि आपण पाहूया मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये मिळतोय. नक्कीच कोणी दावेदार तर नाही आहे जास्ती. एकच नाव समोर येत आहे ते म्हणजे संदीप आचार्य. 24 धावा नाबाद आणि षटक सुरेख असं टाकलं होतं. 2 गडी बाद केले होते आपल्या षटकामध्ये. अशा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय तो संदीप आचार्य यांना.